नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण पाकातले रवा नारळ लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी मऊसूद असं टेक्स्चर असलेले आणि तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे आणि नारळाचे मिक्स लाडू आपण आज बनवणार आहोत. दिवाळी फराळामध्ये रवा नारळ लाडू बनवले जातात, पण इतर वेळेला सुद्धा आपण अगदी खास असे रव्याचे आणि नारळाचे मिक्स लाडू बनवत असतो. तर पहा, आपल्या लाडूचं टेक्स्चर किती छान आहे, मऊसूद झालेला आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा आहे. तर अशा प्रकारचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया. त्याचबरोबर पाक बिघडला तरीसुद्धा काय करायचं हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर सुरुवात करूया आपण व्हिडिओला. तर या वाटीच्या मेजरमेंटनी 2 वाट्या एवढं रवा घेतलेला आहे आणि 2 वाट्या एवढी साखर घेतलेली आहे. जेवढा रवा घेतलेला आहे तेवढीच साखर घ्यायची आहे. तर हा एकदम बारीक रवा घेतलेला आहे. तर बारीक रवा म्हणजे 0 नंबरचा रवा आपल्याला घ्यायचा आहे. तर 1 वाटी एवढा आपल्याला खवणलेला नारळ म्हणजेच ओलं खोबरं घ्यायचं आहे. 1 वाटी आपण तूप घेतलेलं आहे, थोडेसे किशमिश घेतलेले आहेत आणि वेलचीची पूड घेतलेली आहे. तर आता एवढं साहित्य आपल्याला लाडू बनवण्यासाठी लागणार आहे. तर सुरुवातीला आपण अर्धं तूप कढईमध्ये घ्यायचं आहे. तर 1 वाटीभर तूप आपण घेतलेलं, त्याच्यातलं अर्धी वाटी तूप आपण यामध्ये घातलेलं आहे. आता तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं, त्यानंतरच यामध्ये आपण रवा भाजायला घालायचा आहे. तर या ठिकाणी आपण 2 वाट्या एवढा रवा घेतलेला आहे. तर 2 वाटीसाठी आपल्याला 1 वाटी तूप हे घ्यायचंच आहे. तुपाचं प्रमाण अजिबात कमी करायचं नाही. तुपाचं प्रमाण योग्य प्रमाणात आपण ठेवलं तर आपले लाडू हे मऊसूद होतात. आता आपल्याला लो टू मीडियम गॅस ठेवतच आपल्याला हा संपूर्ण रवा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना घाई करायची नाही. रवा अगदी शांतपणे भाजायचा आहे. जेवढा रवा आपण अगदी हळुवारपणे किंवा कमी फ्लेमवरती भाजून काढतो तेवढाच त्या रव्याच्या लाडवाला अगदी टेक्स्चर छान येतं आणि रवासुद्धा छान फुलला जातो. तर त्यासाठी रवा भाजताना अजिबात घाई करायची नाही. तर अर्धं तूप आपण सुरुवातीला घातलेलं आहे आणि अर्धं आपण बाजूला ठेवलेलं आहे. तर या तेवढ्या तुपामध्येच आपल्याला रवा हा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. तर आता पहिले 5 मिनटं झालेली आहेत. तर साधारणपणे थोडासा असा गुलाबी रंग यायला सुरुवात झालेली आहे. तर मी गॅस या ठिकाणी एकदम मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅस ठेवूनच आता आपण रवा हा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. तर या लाडूसाठी जे काही साहित्य वापरलेलं आहे त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही जरूर एकदा चेक करा. त्याचबरोबर जर तुम्हाला जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असतील तर या पद्धतीनं जे काही प्रमाण दिलेलं आहे तेच प्रमाण तुम्ही दुप्पट किंवा तिप्पट करून जास्त प्रमाणात लाडू बनवू शकता. तर आता 15 मिनटं झालेली आहेत आणि आपला रवा छान असा गुलाबी रंगावर भाजत आलेला आहे. तुम्ही पाहू शकताय रंग किती सुंदर असा चढलेला आहे रव्याला. तर इतपत रंग आल्यानंतर आपण यामध्ये आता ओला नारळ मिक्स करायचा आहे. तर 2 वाटी आपण रवा घेतलेला, त्यासाठी 1 वाटी एवढा ओला नारळ घ्यायचा. जर तुम्ही जास्त प्रमाणात हे रवा आणि नारळाचे लाडू बनवत असाल तर जेवढा तुम्ही रवा घेणार आहात त्याच्या अर्ध्या पट्टीनं नारळ घ्यायचाच आहे. तर इतपत गुलाबी रंग आपल्या रव्याला आलेला आहे आणि रवा भाजायला सुरुवात करून आता मला 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. तर 20 मिनटामध्ये एवढा छान असा मीडियम गॅस ठेवून आपण रवा फुलवून घेतलेला आहे, भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये ओला नारळ घालायचा आहे. आता ओला नारळसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचा आहे, कारण ओल्या नारळामध्ये ओलसरपणा असतो. तो कमी होण्यासाठी आपण या रव्याबरोबर याला मिक्स करून छान असं भाजून घ्यायचं आहे. जेवढा आपण हे दोन्ही गोष्टी एकत्र व्यवस्थित भाजून घेऊ तेवढाच आपला जो लाडू आहे तो जास्त दिवसांसाठी चांगला टिकून राहतो. तर पहा, नारळ मिक्स केला की आपला रवा एकदम मोकळा असा झालेला दिसत आहे. तर पहा, आपला रवा आता व्यवस्थित भाजून झालेला आहे. अगदी खवणलेल्या नारळातला ओलसरपणा सुद्धा आता कमी झालेला आहे. तर या स्टेजला आपण आता गॅस बंद करूया आणि गॅस बंद करून ही कढई आपण बाजूला उचलून ठेवूया आणि आता दुसऱ्या कढईमध्ये आपण आता पाक करायला घेणार आहोत. तर लाडूसाठी आपण पाक करणार आहोत. तर जेवढा आपण रवा घेतलेला तेवढाच आपण साखर घेतलेली आहे.
तर 2 वाटी रवा घेतलेला, त्यासाठी 2 वाटी एवढी साखर घेतलेली आहे. आता साखर आपण एका कढईमध्ये काढून घ्यायची आहे आणि यामध्ये साखर भिजेल एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे. पहिल्यांदा हाय फ्लेम ठेवून आपण संपूर्ण साखर विरघळवून घ्यायची. अशा प्रकारे पळीने हलवून संपूर्ण साखर विरघळवून घ्यायची. आता साखर पूर्ण विरघळलेली आहे. तर आता आपल्याला आणखी 5 मिनिटं याला हाय फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर शिजून द्यायचं आहे. आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे. तर या ठिकाणी लाडवासाठी आपण 1 तारी पाक करून घेणार आहोत. 2 तारी पाक करायचा नाही, कारण 2 तारी पाक केला तर आपले लाडू खूपच असे कडक होतात, मऊसूद राहत नाहीत. तर ही पहिली टीप आहे की पाक करताना आपल्याला 1 तारीच पाक करायचा आहे. तर पहा, आता 5 मिनिटं झालेली आहेत. आपला पाक उकळत आहे. थोडासा दाटसरपणा या पाकाला आलेला आहे. तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता डिशमध्ये आपला पाक घेतल्यानंतर तो असा ओघळत आहे. तर आपल्याला एकदम घट्टसर पाक करायचा आहे की आपण डिशमध्ये याचा थेंब टाकला तर तो ओघळला गेला नाही पाहिजे आणि आपण असं बोटाने पाहिलं तर त्याच्यामध्ये एक तार आपल्याला दिसायला हवी. अशा प्रकारचा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे. तर पाकाला थोडंसं असं घट्टपणा यायला लागलेला आहे. तर या स्टेजला आपण गॅस हा बारीक करायचा आहे, कारण यापुढे पाक हा पटकन घट्ट येऊ शकतो. तर आता बारीक गॅस ठेवूनच किंवा लो गॅस ठेवूनच आपण पुढचा पाक शिजवून घ्यायचा आहे. आणखी 2-3 मिनटं आपण पाक शिजू द्यायचा आहे आणि त्यानंतर चेक करायचं आहे की पाक आपला व्यवस्थित एक तारी झालेला आहे की नाही. तर पळीने असं आपण जेव्हा पाहतो तेव्हा शेवटचा थेंब पडत असताना एक तार दिसायला हवी. जर एक तार आपल्याला पळीवरती दिसत असेल तर आपला पाक होत आलेला आहे. आता 2 थेंब पाक आपण डिशमध्ये काढून घेतलेला आहे. थोडासा थंड होऊ द्यायचा आणि या पाकाला एक तार आलेली आहे की नाही हे चेक करायचं आहे. तर पहा, अजूनही आपला पाक तयार झालेला नाही आहे. तर आणखी 2 मिनटं आपण याला शिजू द्यायचा आहे आणि आपला पाक हा आणखी 2 मिनटं शिजल्यानंतर यामध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला जशी हवी आहे तशी तार मिळत आहे की नाही. चमच्याने आपण एकदा पाक चेक करायचा आहे. जर शेवटचा थेंब पडत असताना हलकीशी तार आपल्याला दिसायला लागली तर आपण एकदा डिशमध्ये घेऊन हा पाक चेक करून पाहायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही, हलकीशी तार आपल्या पाकाला दिसत आहे. तर आता आपण डिशमध्ये पाक घेऊन पाहायचा आहे की आपल्याला हवा तसा पाक तयार झालेला आहे की नाही. तर बोटाने चेक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची तार दिसत आहे. थोडासा पाक थंड झाला की आपल्याला तार आलेली दिसते. तर या प्रकारे आपला पाक हा परफेक्ट तयार झालेला आहे. गॅस अगदीच एकदम लो करून ठेवलेला होता आपण. तर आता आपण गॅस बंद करायचा. तर हा इतपत कन्सिस्टन्सीचा पाक आपल्याला लागणार आहे. आता गॅस बंद करून झाल्यानंतर आपण यामध्ये वेलचीची पूड घालायची आहे. पाकामध्ये वेलचीची पूड घातली की ती पूर्णपणे लाडूमध्ये पसरते, म्हणजेच रव्यामध्ये पसरते. तर मी 1 टेबलस्पून एवढी वेलचीची पूड यामध्ये घातलेली आहे. आता मिक्स करून घेऊया. भाजलेला रवा आणि नारळ यामध्ये घालायचा आहे. तर कढईमध्ये मी जे भाजून ठेवलेला रवा आणि नारळ होता तो संपूर्ण आता पाकामध्ये घातलेला आहे. आता आपण हे सगळं साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, रवा पाकामध्ये मिक्स व्हायला लागला तरी सुद्धा आपल्याला हे मिश्रण पातळसर दिसत आहे. तर हे सुरुवातीला पातळच मिश्रण असतं. जसं जसं वेळ जातो तसं तसं हे रव्याचं मिश्रण घट्टसर यायला सुरुवात होते. तर आपण सर्वच आता रवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे पाकामध्ये. आणि आता या कढईवरती झाकण ठेवून आपण याला असंच 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. म्हणजे रवा आणि पाक एकत्र असा छान कंबाईन होतो, मिक्स होतो आणि मिळून येतो आणि त्यानंतर रवा हा फुलला जातो पाकामध्ये. तर आता 15 मिनिटं झालीत. आपण चेक करूया की आपला जो रवा आहे तो कितपत पाकामध्ये फुललेला आहे. तर तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षाही याची कन्सिस्टन्सी एकदम घट्ट झालेली आहे.
आता पूर्ण तळातून आपण हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूने व्यवस्थित असं सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। तर 15 मिनिटं झालेली आहेत आणि 15 मिनिटात याचं टेक्स्चर अशा प्रकारे तयार झालेलं आहे। तर आणखी 10 मिनिटं आपण याला असंच झाकून ठेवायचं आहे। फक्त याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच हे मिश्रण परत एकदा आपण झाकून ठेवून द्यायचं आहे। तर जसं जसं पाक थंड होतो तसं तसं या रव्याचं टेक्स्चर बदलतं आणि छान असा मऊसूद रवा पडलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। तर आणखी 10 मिनिटासाठी आपण हे असंच झाकून ठेवूया। आता 10 मिनिटं झालेली आहेत, परत आपण चेक करूया मिश्रण कितपत दाटसर झालेलं आहे। तर पहा, पहिल्यापेक्षाही छान कोरडं आपलं मिश्रण पडायला लागलेलं आहे। तर आता या स्टेजला आपण संपूर्ण असा रवा मिक्स करायचा आहे, तळातून हलवून घ्यायचं आणि सर्व असं फोडून घ्यायचं आहे। तर या कन्सिस्टन्सीला मिश्रण आलं की आपण याचे लाडू बांधायचे आहेत। लाडू बांधण्यापूर्वी संपूर्ण हे जे मिश्रण आहे ते एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं। हाताने मिक्स करायला लागलं तर छान असं कोमट आपलं मिश्रण आहे, जास्त थंड झालेलं नाही आहे आणि पाहू शकताय तुम्ही किती मऊसूद असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता यापासून आपण लाडू बांधणार आहोत। तर लाडू बांधण्यापूर्वी आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप घालायचं आहे, जे पहिल्यांदा आपण बाजूला काढून ठेवलं होतं। तर या लाडूसाठी आपल्याला संपूर्णपणे 1 वाटी तूप हे वापरायचं आहे। आता अशा प्रकारे जेव्हा आपण शेवटी तूप हे लाडूमध्ये मिक्स करतो तेव्हा लाडूला मऊसूदपणा छान राहतो आणि लाडू अगदी कितीही दिवस असाच राहिला तरी तो मऊसूदच राहतो, कडक किंवा कठीण असा होत नाही आणि याला टेस्ट तर अगदी अप्रतिम येते, कारण तुपाचा वास हा शेवटपर्यंत लाडूमध्ये राहतो। त्याचबरोबर लाडूचं टेक्स्चरसुद्धा खूप सुंदर येतं। जर या ठिकाणी तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटलं तर तुम्ही गॅसवर 1 मिनिटासाठी किंवा 2 मिनिटासाठी याला गरम करून घ्यायचं आहे, एकदा परतून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण दाटसर येतं। किंवा जर जास्तच हे मिश्रण कडक वाटायला लागलं तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी किंवा गरम पाणी याच्यामध्ये घालून परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला लाडू असा मऊसूद असा तयार होतो। आपण काही किशमिश याच्यामध्ये घ्यायचे आहेत। त्याचबरोबर तुम्हाला कोणतेही ड्रायफ्रूट्स आवडत असतील, जसं की काजू, बदाम, किशमिश किंवा जरी पिस्त्याचे काप तुम्हाला लावायचे असतील तर या लाडूमध्ये तुम्ही लावू शकता किंवा मिक्स करून याचे लाडू बांधू शकता। तर मी या ठिकाणी किशमिश वापरत आहे। आता आपण हे संपूर्ण मिश्रण हाताने एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये जर काही गाठी राहिल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला लाडू बांधणं सोपं जातं। तर पाहू शकता तुम्ही आपला लाडू किती छान असा तयार होत आहे। अगदी एका हाताने वळला तरी तो इझिली वळला जातो आणि मऊसूद असं टेक्स्चर आपल्या लाडूला आलेलं आहे। तर एक एक करून आपण यामध्ये बदाम किंवा एक एक करून किशमिश अशा प्रकारे लावायचं आहे। तर मी या प्रकारे किशमिश लावून लाडू सगळे वळून घेणार आहे आता। तर पहा किती सुंदर असा रंग आणि टेक्स्चर आपल्या लाडूला आलेलं आहे। हातामध्ये घोळवल्यानंतर सुद्धा किती सुंदर आपलं लाडू दिसत आहे। तर हा पहिला लाडू आपला तयार झालेला आहे। आता अशाच प्रकारे आपण उरलेले लाडूसुद्धा बांधून घ्यायचे आहेत। तर एवढ्या मिश्रणामध्ये साधारणपणे आपले 18 ते 19 लाडू झालेले आहेत। अगदी मध्यम आकाराचे लाडू आपण बांधणार आहोत आणि हा लाडू अगदी महिनाभर सुद्धा छान असा टिकून राहतो, अजिबात खराब होत नाही। फक्त आपण जेव्हा आपण नारळ मिक्स करून रवा भाजत असतो तेव्हा छान खरपूस भाजून घ्यायचा, म्हणजे मिश्रण हलकं होईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे याच्यातल्या नारळसुद्धा चांगला भाजला जातो आणि आपला हा लाडू जास्त दिवस चांगला टिकून राहतो। तर उरलेले असेच आपण लाडू सगळे बांधून घेऊया। तर हे मिश्रण आता एकदम थंड व्हायला लागलेलं आहे, तरीसुद्धा आपल्याला लाडू अगदी सहजपणे वळता येतो। पूर्ण मिश्रण थंड जरी झालं तरीसुद्धा लाडू अगदी छान मऊसूदच राहतो, अजिबात सुद्धा तो कठीण होत नाही किंवा तो अजिबात सुद्धा ड्राय पडत नाही, असाच मऊसूद शेवटपर्यंत राहतो। तर या ठिकाणी मी आता उरलेले लाडू सगळे बांधून घेतलेले आहेत। तर दिवाळी फराळातला सगळ्यांचा आवडता आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवता येणारा पाकातील रवा नारळ लाडू आपला तयार आहे। आपण एका प्लेटमध्ये आता सर्व करूया। तर पहा लाडू किती सुंदर दिसत आहे। आता एक लाडू आपण
फोडून पाहूया. अगदी एका हाताने सुद्धा सहज थोडासा दाब दिला तरी तो लाडू आपला फुटलेला आहे. तर पहा टेक्स्चर किती सुंदर मऊसूद असा आलेला आहे. अगदी तोंडात टाकताच हे रव्याचे आणि नारळाचे लाडू विरघळले जातात, एवढे मऊसूद झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा यावेळी दिवाळीला अशाच प्रकारचे रव्याचे आणि नारळाचे मिक्स लाडू बनवून पहा. आणि अगदी सोप्या पद्धतीनं पाक बनवायचा आहे. तर ही कृती तुम्हाला कशी वाटली आणि लाडूही कसे वाटले हे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. त्याचबरोबर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर. भेटूया आपण दिवाळीची नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.